ई बाबा कुठलं गाव आहे काय नु बाबाचं? लातूर जिल्हा लातूर वरनं तुम्ही वारीला आळंदीला जाता का देऊला? देऊला देऊला जाता. किती तारखेला गेला देऊला? देऊला आम्ही गेलो बघा 6 तारखेला. 6 तारखेला देऊला. मग देऊवरनं डायरेक्ट वारीमध्ये पंढरपूर. कधी आला तुम्ही इथं कधी आला? आळंदी आळंदीला. आणि आळंदीहून मग वारी माऊलीच्या वारीत. माऊलीच्या वारीत बघा पहिलं देऊचं प्रस्थान, नंतर आळंदीचं प्रस्थान. आळंदीचं प्रस्थान करून मग तुम्ही पंढरपूरला. नीट पंढरपूरला नाही आलो. हा रिंगण बघित आले. रिंगण बघितलं का? मग रिंगण बघितल्यावर तुम्ही आज सकाळी आला का इथं? नाही रात्री आला. रात्री आला का? दौड केलं माणसं मोरी आले म्हणून दौड केलं. अच्छा. मग तुमचं गाव कुठलंय? गाव आहे विळेगाव जगनी तालुका. विळेगाव. आणि तिथं काय तुम्ही सेवा करताय का म्हणजे काय संस्था आहे? महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे का? स्वतःचं मंदिर बांधलं. तुम्ही स्वतःच? अरे वा. आणि तिथं गाव किती लांब आहे तुमच्या मंदिरापासून? गावातच आहे. गावातच आहे का? खुद गावात? खुद गावात. अच्छा. मग स्वतःचं गाव आहे. बरं बरं. मग त्याची मंदिराची यात्रा बित्रा कधी असते काय? होती महादेवाची बसतात. कधी कुठल्या महिन्यात? श्रावण. हा? हा महादेवाच्या बारशाला. बारशाला होती का? बारशाला बर. असू द्या काय नाही हो का. आता ही तर आमचं माऊली आमच्या बरंच होते पहिल्यापासून. फक्त हेच नवीन नाही दिसत्यात आहे का नाही? तुम्ही कुठले? यांच्या माऊलीच्या जवळचाच मंदिर म्हणून गाव. ह्या माऊलींच्या जवळचा, ह्या बाबांच्या जवळचा मंजिरे म्हणून गाव. मग तुम्ही त्यांच्याबरोबर वारीत नव्हता? अरे होतो पण हुकाचूक झाली. 2-4 दिवस हुकाचूक झाली जरा. असंही होय. म्हणजे आमची गाठ पडायला तुमची होकाचूक झाली. तुमची भेट झाली त्या दिवशी. असंही होय. तुम्ही ज्या दिवशी आम्हाला सगळं आम्हाला इंतजाम केला त्या दिवशी. हा हा. त्या दिवशी आम्ही यांच्या संग होतो. मग तुम्हाला नाही माहिती आमचा अभ्यास कसा आहे ते का हो बाबा? पहिला असू द्या बाबा. बरं मग काय म्हणताय माऊली तुमचं काय? काय ना आम्ही भिडून आलो. अच्छा बरं. हे तर वळते बसलोय. आमचं बाथरूम ते येतात त्यांना थोडा टाइम लागेल तर बघू शकता. आता काय नाही होय. कृष्णा काय म्हणताय? कृष्णा जरा थोडा नाराज झालाय. काय भानगड आहे पुन्हा? विष्णू. आता काय झालंय माहिती का? राम कृष्णा विष्णू आणि तिकडे लक्ष्मण. म्हणजे आमच्यात फक्त हा आमच्यात कोण नाही महाराज? रामानंद भारती. हा. तर आता महाराजांचा परिचय असा आहे मित्रांनो. तर ते कसं आहे माहिती का? आता ते फोटो काढलेला मी हे कर. हा वाचून घे. ग्रामपंचायत कार्यालय मांडव जाळी हा तालुका जिल्हा बीड. हा सरपंच राम महादेव भैरवाळे. ग्रामसेवक गणेश जाधव. महाराजांचं प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्र करण्यात येते की रामनंद भारती रानन मांडव जाळी तालुका जिल्हा बीड इथले रहिवासी असून ते कानिपनाथ गडाचे पुजारी सन 1984 पासून पुजारी आहेत. 94 पासून पुजारी आहेत. हे प्रमाणपत्र देण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालय मांडव. आमचे द्या काय नाही. कानिपनाथ गडाला जर कोणी गेला समजा बाय चान्स होईल तर कुणी केला तर सपोर्ट करा आणि संपर्क साधा. काय होतंय माहिती का? 10 आणि 5 रुपये दिले काय म्हातारा होत नाही. कोण का होतंय महाराज? नाही होत. मग असू द्या. कसं होतं का माऊली होतंय? नाही ना. बघा माऊलीला आता कळायला लागलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय होतं कुठे गेलं तरी सगळं काही नाही. मग तसं कोणी बी तिथं गेला तर 100% सपोर्ट करा. आणि थोडं सरकारला बी माझं सांग नाही की बाबा तुम्ही बी लक्ष द्या. इथं पुंडलिकाच्या मंदिरापासून अलीकडे म्हसोबाचं मंदिर आहे. इथं किती पब्लिक आहे? बेमाप पब्लिक आहे बघा इथं. पण इथं व्यवस्था काही सुद्धा नाही. कसं असतं? व्यवस्था करा का माऊली? हा व्यवस्था करा. आपल्या वारकऱ्याला कशा पाहिजेत, कशा राहायला पाहिजेत. आपल्या वारकऱ्याच्या स्वच्छता ठेवायला पाहिजेत. माऊलीचं गाव कुठलंय काय? आमचा बुलढाणा चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. आणि एकटेच आले का वारी? एकला आलो वारीत आलो म्हणलं. पांजळी दिंड्या मांगा आलोय.
दिंड्याच्या मागं आलोय मी. बर बर हा, बर त्या दिंड्याच्या मागं आल्याच्या नंतर म्हणला चला आता पुढं दिंडी होती माझी, पण ती मला पुढं चालून गेली. बर बर हा, मग मागं पडून सगळ्या चाललो त्या दिंड्या सांगते. अच्छा हा. किती झाल्या वाऱ्या तुमच्या म्हणजे माझ्या वाऱ्या झाल्या आता लोक समजा पहिल्या झाल्या 11 आणि 12वी वारी आहे. 12वी हाय म्हणा आहे 12वी वारी आहे. आणि तुम्ही एकटेच का वारी नाही येतो ना दिंडी संघ, पण आता पाय चालत नाही ना नाही जास्त. घरचं कोणीच नसतं होय मग घरचं राहायचं नाही. एक पोरगा आहे ना इकडं, मुलगी मोठा लायना मुलगा आहे. हा लायना मुलगा आहे, मुलगी आली समोर आली तिकडे पुढे. हा. हा, गाडीला. अच्छा अच्छा हा. मला वाटलं तुम्ही जोडीने वारे काय नाही जोडी नाही किडा एकदा दोनदा, पण त्यांचे पाय दुखायला लागले मग ते आलेच नाही बघा. होय का हा. बर बर मग दमले म्हणायचं हा, दमले नाही. त्यांना माझा सर शेतीचे कामं असल्यामुळे तुम्ही एकले जावा म्हणले मला. म्हणजे त्यांना घरची काळजी आहे. आहे ना, बाळामुळे आहे तुम्हाला ना. पांडुरंगाची काळजी आणि त्यांना घरची काळजी आहे तसं